तर आपण काय करूया आजच्या सेशनमध्ये मी PYQचे काही रिसेंटली जे झालेले आहेत 2020, 21, 22ला जे पेपर झाले आहेत त्यातले काही नवीन पॅटर्न बाहेर काढले आहेत आणि ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही जर त्यानुसार त्या स्ट्रक्चरनुसारच जर टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या, त्या अगदी मांडणीनुसारच जर तुम्ही स्टडी केला तर तुमचा 40+ स्कोर सहज जातोय. तर बघा आजच्या सेशनमध्ये बघूया आपण की न्यू प्रश्न कुठले कुठले आहेत. वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी महेश पाटील. 2023ला होणारी जी मेन्स असणार आहे तर त्या मेन्समध्ये व्होकॅब्युलरीचं पॅटर्न कसं असणार आहे त्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत डिटेलमध्ये. तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन रिसेंटली बघितले असतील तर नवीन व्होकॅब्युलरी आपल्याला दिसत आहेत, नवीन पॅटर्न आपल्याला दिसत आहेत. तर बहुधा ट्रॅडिशनली आपण काय करायचो की PYQ जे आलेल्या व्होकॅब आहेत त्या आपण ॲज इट इज रट्टा मारायचो आणि त्या कॉपी व्हायच्या. पण 2022 आणि 23ला जे काही व्होकॅब आलेले आहेत त्यातल्या बऱ्याचशा कॉपी नाही आहेत, बऱ्याचशा न्यू आहे, त्यांची मांडणी न्यू आहे, त्यांचं स्ट्रक्चर पूर्णपणे वेगळं आहे. तर आपण आता काय करूया की 2023ला मेन्सला आता 50 क्वेश्चन्स आहे आणि जर तुम्हाला आउट ऑफ 40 करेक्ट पाहिजे असतील तर व्होकॅब्युलरीवरती पूर्ण कमांड असणं गरजेचं आहे. तो व्होकॅब्युलरीचा प्रत्येक पॅरामीटर, मग ते होमोफोनचं असू द्या, होमोनिम्सचं असू द्या, सिनॉनिम्सचं असू द्या किंवा फ्रेजेस असू द्या, इडियम्सचं असू द्या, प्रत्येक पॅरामीटर अतिशय डिटेलमध्ये तुम्हाला समजायचं आहे आणि ते कुठल्या प्रकारे आयोग तुम्हाला प्रश्न विचारतायत तेही तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तर बघा आजच्या सेशनमध्ये बघूया आपण की न्यू प्रश्न कुठले कुठले आहेत. बघा आपण पहिला प्रश्न घेतलेला राज्यसेवा 2020चा. आता यामध्ये काय केलं आहे आयोगाने, पहिल्यांदा असं केलं आहे की आधी मिनिंग दिलं आहे, म्हणजे वरती आपला मिनिंग दिलेला आहे लाईक अँड अंकल हा मिनिंग आहे आणि त्याने म्हटलं की ह्या मिनिंग असलेला शब्द शोधा. म्हणजे तुम्हाला असा शब्द शोधायचा की त्याचा मिनिंग ऑलरेडी दिलेला आहे आणि त्याने 3 शब्द असे आपल्याला दिलेले आहेत ना, त्यांचा शेवटचा बघा एक फॉर्म जो आहे त्यांचा सगळ्यांचा फॉर्म उच्चार सारखा आहे. यात बघा व्हेंट्रिक्युलर, त्यानंतर दुसरा म्हणतो तो ऑरिक्युलर आणि ते म्हणतो ॲव्हेन्क्युलर. आता ह्या फॉर्मनुसार आपल्याला वाटतं की तिन्ही सेम असतील पण तिघे वेगळे आहेत. आणि विषय म्हणजे हे शब्द कधीही आयोगाने विचारलेले नाही. फर्स्ट, सेकंड यांचा उच्चार सारखा वाटतोय. थर्ड, हे शब्द कधी आपल्या वाचनात आले नाही आहे, म्हणजे आपण ग्रॅज्युएशन पूर्ण कंप्लीट केलं पण हे शब्द असे कधी दिसत नाही. मग आपल्याला काय करायचं आहे इथून पुढे, आपल्याला उलटं शिकायचं आहे. आधी मिनिंग आणि खाली शब्द. आधी काय ट्रॅडिशनली कन्सेप्ट काय होती, एक शब्द असेल त्याचा मिनिंग असेल, त्यानं आता उलटं केलं आहे. आधी मिनिंग घेऊया आणि खाली शब्द घेऊया. तर बघा हे तिन्ही ऑप्शन जे आहेत त्यामध्ये पहिला जो ऑप्शन त्याने दिलेला आहे तो सायन्स रिलेटेड आहे, म्हणजे सायन्स वर्ड आहे. हा व्हेंट्रिक्युलर तुम्ही एनसीईआरटीच्या पुस्तकात वाचला असणार आहे की आपलं जे हृदय असतं त्याच्या खालचे जे 2 कप्पे आहेत, जे दोन भाग आहेत त्याला आपण व्हेंट्रिक्युलर म्हणतो. त्याला आपण इंग्लिशमध्ये बघा चेंबर्स ऑफ द हार्ट, 2 चेंबर्स ऑफ द हार्ट आपण असं म्हणतो. तर हा असतो व्हेंट्रिक्युलर, ज्याचा दिलेल्या प्रश्नाशी काही संबंध नाही आहे, लांब संबंध नाही आहे. तर तुम्हाला इलिमिनेशनसाठी जर तुम्हाला इलिमिनेट करायचे प्रश्न, त्यासाठी जर तुम्हाला ती लॉजिकल रिझनिंग जर ॲडॉप्ट करायची आहे तर त्यासाठी या प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करणे गरजेचे आहे. तर व्हेंट्रिक्युलर ज्याचे काही संबंध नाही, जो पर्यात आहे पण आपला काही त्याची कन्सर्न नाही आहे. मग आपल्याला लाईक अँड अंकल विचारला त्याने, तर दुसरा ऑप्शन त्याने दिला होता ऑरिक्युलर. ऑरिक्युलर म्हणजे काय की आपण तुम्हाला ऐकू येत नाही आहे, सो आय हॅव सम ऑरिक्युलर प्रॉब्लेम्स. आय वुड से दॅट माय ग्रँडमदर इज फेसिंग ऑरिक्युलर प्रॉब्लेम्स. मग आता ऑरिक्युलर म्हणजे काय की ऐकण्याशी संबंधित, म्हणजेच काय हिअरिंग, म्हणजेच काय तुम्ही जे लिसनिंग करतात, हिअरिंग करतात त्याच्याशी संबंधित असतो, तो असतो ऑरिक्युलर. मग आता ऑरिक्युलर झाला आणि पहिला शब्द सायन्स झाला. दोन्ही शब्द दिलेल्या प्रश्नाची काही जवळपास नाही आहेत ते. मग तो माझा थर्ड जो ऑप्शन आहे तो थर्ड ऑप्शन माझं उत्तर आहे आणि तो म्हणजेच लाईक अँड अंकल. मग आता लाईक अँड अंकल म्हणजे काय, ॲव्हेन्क्युलर. मग आता ॲव्हेन्क्युलर कन्सेप्ट काय बरं, असा व्यक्ती की जो मनमिळाऊ आहे, जो तुमच्याशी अतिशय छान स्वभावात वागतो त्याला आपण ॲव्हेन्क्युलर म्हणूया. मग तो कोण आहे, तो फ्रेंडली आहे, तो कोण आहे, तो काइंड पर्सन आहे आणि तो लाईक अँड अंकल आहे. बऱ्याच वेळा असं व्हायचं लहानपणी की आपण खेळत असताना आपल्या गल्लीमध्ये एक व्यक्ती असायचा की जो एजेड असायचा, जो आपल्यावर खेळायचा. मग तो कोण आहे, लाईक अँड अंकल आहे की जो फ्रेंडली आहे, जो काइंड पर्सन आहे, त्याला म्हणे मी ॲव्हेन्क्युलर. तर ॲव्हेन्क्युलर ह्या प्रश्न उत्तर आहे. पण या प्रश्नात मला एक कन्सेप्ट कळाली की हे सगळे शब्द न्यू आहेत. मग आपण काय करूया, या सेम फॉर्मॅटमध्ये इथून पुढे शिकूया, म्हणजे तेव्हा तुम्हाला कळतील की हे प्रश्नांचं फॉर्मॅट सध्या आयोग कसं विचारत आहे. हा राज्यसेवा 2020चा दुसरा प्रश्न बघा. आता याने काय केलं, एक वाक्य लिहिलं आहे आणि ते वाक्य अर्धत तोडलं आहे त्याने आणि तो काय म्हणतोय, चूज द करेक्ट फ्रेज. बघा इथं वर्ड काय वापरला, फ्रेज. आता फ्रेज कुठली ते त्याने सांगितलं नाही. फ्रेज तर खूप आहेत. प्रिपोजिशन फ्रेज असते, नाउन फ्रेज असते, ॲडजेक्टिव्ह फ्रेज असते, ॲडवर्ब फ्रेज असते, फ्रेझल वर्ब असतं. पण याच्यातला कुठला पॅरामीटर आहे ते त्याने विचारलं नाही आपल्याला, म्हणजे त्याने सांगितलं नाही एक्झॅक्टली, ते लपून ठेवलं आहे. मग आता इथे त्याने काय केलं, 4 ऑप्शनमध्ये फक्त पहिला शब्द वगळलाय. बघा तुम्ही जर व्यवस्थित स्टडी केलं, ऑफ ग्रेट इंडिफरन्स, यामध्ये ऑफ आहे, दुसऱ्यामध्ये विथ ग्रेट इंडिफरन्स, तिसऱ्यामध्ये फॉर ग्रेट इंडिफरन्स आणि चौथ्यामध्ये अबो. थोडक्यात काय केलं त्याने, एक फ्रेज घेतली, त्या फ्रेजचा पहिला पॅरामीटर त्याने चुकवला आहे आणि त्याने 4 प्रकार लिहिला आहे. मग हे मला एक्झॅक्टली माहिती पाहिजे की कुठली फ्रेज आहे.
हे ॲडव्हर्ब फ्रेज आहे, हे नाउन फ्रेज आहे, ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे का ही माझी फ्रेझल वर्ब आहे का ही माझं प्रिपोजिशन फ्रेज आहे. मग आपल्याला इडियम्स करताना, आपल्याला फ्रेजेस करताना, ओकॅबचं चॅप्टर करताना तुम्ही या सगळ्या फ्रेजेस कॅटेगरीज वाईज शिकणं गरजेचं आहे. मग आता याच्यात बघा, ही आहे कुठली फ्रेज, तर ही आहे माझी ॲडव्हर्बियल फ्रेज आहे. मग ते मूळ उत्तर काय माझं, विथ अ ग्रेट इंडिफरन्स. मग आता विथ अ ग्रेट इंडिफरन्स म्हणजे काय, एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे किंवा लापरवाह असणे. फॉर एक्झाम्पल, इफ जस्ट टेक एन एक्झाम्पल, इफ युअर एक्झाम इज नियर, just take an example, your exam is to be conducted next week and your room partner is just sleeping and watching movies. So what he is doing, he is nothing but he is taking the examination with a great indifference. म्हणजे तो लापरवाह आहे, बेपरवाह आहे, त्या गोष्टीला तो इंटरेस्ट घेत नाही आहे. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही इंटरेस्ट घेत नाही, शो नो इंटरेस्ट, त्याला म्हणू आपण विथ अ ग्रेट इंडिफरन्स. मग जसं फुटबॉलच्या मॅचेस असतात त्या आपण बघत नाही कारण आपण क्रिकेटला लव करतो. मग फुटबॉल कोण जिंकलं कोण हरलं आपल्याला काय येते, विथ अ ग्रेट इंडिफरन्स आहे. मग याच्यावरती प्रश्न आयोगाने कसा डिझाईन केला बघा. हा जो प्रश्न आहे हा ॲडव्हर्बियल फ्रेज आहे. मग आता ॲडव्हर्बियल फ्रेज म्हणजे काय, असं वाक्य की जे पूर्ण वाक्य ॲडव्हर्बचं काम करतं, तर त्या पूर्ण वाक्याच्या समूहाला आपण ॲडव्हर्बियल फ्रेज म्हणतो. जसं आता इथं दिलं बघा मी, ही ॲक्टेड इन अ थॉटलेस मॅनर. आता हे जे वाक्य आहे इन अ थॉटलेस मॅनर, हे सगळं वाक्य माझं ॲडव्हर्बियल फ्रेजचं आहे. मग आयोग विचारताना काय विचारेल, यातला जो इन आहे तो ड्रॉप करेल, तिथं म्हणेल तो ॲट अ थॉटलेस मॅनर, विथ अ थॉटलेस मॅनर, फ्रॉम अ थॉटलेस मॅनर. मग तुम्हाला एक्झॅक्ट माहिती पाहिजे की ते थॉटलेस मॅनरची जी फ्रेज आहे, जी ॲडव्हर्बियल फ्रेज आहे ती असते इन अ थॉटलेस मॅनर. पुढची बघा ही, विथ ग्रेट अटेन्शन. विथ ग्रेट अटेन्शन म्हणजे एखाद्या गोष्टीवरती भर देऊन. माय ब्रदर ऑलवेज लिसन टू मी विथ ग्रेट अटेन्शन. मग इथं टू येणार नाही, इथं ॲट येणार नाही, इथं फॉर येणार नाही, मग विथ अ ग्रेट अटेन्शन. तिसरं बघा, विदाऊट लेईंग एनी कंडिशन. बघा इथं विदाऊट आहे, विदाऊट लेईंग एनी कंडिशन. सुरुवात विदाऊटने होते, विथने होत नाही आहे. चौथी बघा, आय विल पार्क बाय द साईड ऑफ द बिल्डिंग. बाय द साईड ऑफ द बिल्डिंग आहे, इन द साईड नाही, ॲट द साईड नाही. थोडक्यात मला काय सांगायचं याच्यात, मी जो फ्रेजेचं चॅप्टर करेल तेव्हा मी ॲडव्हर्ब फ्रेजेचं चॅप्टर करताना कटाक्षपणे लक्ष ठेवेल की ती विथपासून सुरू होते, इनपासून होते, टूपासून होते, फ्रॉमपासून होते का ड्युरिंगपासून होते. म्हणजे मला तेवढं भान पाहिजे. आणि हे ज्याला समजलं त्याला लगेच एक्झॅक्टली प्रश्नाचं उत्तर येईल. मग ती फ्रेज कुठले, तर ती ॲडव्हर्बियल फ्रेजेस आहे. तर आता इथून पुढे ओकॅब शिकताना तुम्हाला ॲडव्हर्बियल फ्रेजेस एक चॅप्टर त्यात ॲड करायचं आहे. पुढचा प्रश्न बघू बघा. तर बघा आता हा पुढचा प्रश्न आहे 2021चा, राज्यसभा 2021चा प्रश्न आहे. यात त्याने काय विचारलं आहे, सेम मिनिंग म्हणजे थोडक्यात काय, त्याने सिमिलर मिनिंग म्हणजे सिनॉनिम्स विचारला आहे. शब्द कुठला आहे बघा, फायबल्स. फायबल्स हा प्रश्न, हे वाक्य ॲज इट इज कॉपी आहे ऑक्सफर्ड डिक्शनरीतलं, ॲज इट इज. फक्त पर्याय त्याने स्वतः बनवले आहेत. हे वाक्य ऑक्सफर्ड डिक्शनरीतलं आहे. मग त्याने फायबल शब्द विचारला आहे. जरा विचार करा, जस्ट टेक एन एक्झाम्पल ऑर जस्ट गिव्ह अ थॉट. तुम्ही ग्रॅज्युएट आहात पण ग्रॅज्युएशन कंप्लीट होईपर्यंत कधी फायबल शब्द आपल्याला दिसला का नाही दिसला. मग ते जे आपण जे रेग्युलर शब्द म्हणतो ना, जे आपण नेहमी पाठ करतो ते पाठ करायचे नाही आहे. जे इरेग्युलर आहे, जे आपल्याला वाटतं की ते डिफिकल्ट आहे, तशा शब्दांमध्ये भर द्यायचा आहे. त्याने फायबल्स विचारला. तर फायबल्स काय, तर 3 पर्यायामध्ये बघा शब्द कुठले आहे, इडियोसिन्क्रेसी, त्यानंतर फेबल, त्यानंतर इन्फॉर्मिटी. हे 3 शब्द विचारून त्याने पर्याय कसे बनवले बघा, AB, ABC, त्यानंतर AC, त्यानंतर B. म्हणजे थोडक्यात मला एका शब्दाला क्लिक करण्यासाठी, एका मार्कासाठी मला हे 3 शब्द सुद्धा माहिती असणे गरजेचे आहेत. म्हणजे थोडक्यात हे 4 शब्द, हे 4 शब्द माझ्या डोक्यात जेव्हा असतील तेव्हा माझं उत्तर एक क्लिक होईल. आणि जर तुम्ही एकाचा फक्त एकच मिनिंग असेल तर कदाचित तो प्रश्न डील नाही होणार तुमच्याकडनं. म्हणजे कसं, ट्रॅडिशन पद्धत जाऊया आपण. ट्रॅडिशन काय, 18, 2018, 19, 20 पर्यंत म्हणूया. त्यामध्ये काय असायचं, एका शब्दाचा एक मिनिंग. आता आयोग काय करता, एका शब्दाला मल्टिपल मिनिंग देतोय. तर तुम्ही इथून पुढे करताना काय करताय, एक शब्द घेतला त्याला जेवढी मिनिंग मिळतील 1, 2, 3, 4 ते सगळे डोक्यात घ्यायचे. 0 एरर पुस्तक लिहिताना मी तेच माझ्या डोक्यात होतं, एक शब्द त्याचे 3-4 मिनिंग आणि नंतर त्याचे 3-4 मिनिंग मराठीमध्ये. तर तुम्हाला एका शब्दाचे मल्टिपल मिनिंग माहिती पाहिजे, ते सिनॉनिम त्याचे काय आहे, तेव्हा तुम्ही अँटोनिमशी डील करणार. मग फायबल्स, मग आता फायबल्स काय बरं, तर बघा इथं तो फायबल्स काय, तर आपल्या स्वभावातला जो विक्षिप्तपणा असतो, जो विचित्रपणा असतो आपल्या नेचरमधला, तो असतो फायबल्स. म्हणजेच काय, त्याला आपण म्हणूया इडियोसिन्क्रेसी, त्याला म्हणूया आपण इन्फॉर्मिटी. म्हणजे थोडक्यात 2 उत्तरं घेतं. जे ABC ऑप्शन दिला त्याने, A आणि C ऑप्शन माझं जोडत आहे. म्हणजे आयोग काय करतोय, एका शब्दाचे मल्टिपल मिनिंग देऊन तुम्हाला मल्टिपल एक्झाम्पल खाली देतोय. तो ABC, AB, BC त्यानुसार तुम्हाला डील करायचं आहे. तर आपण म्हणूया फायबल्स म्हणजेच इडियोसिन्क्रेसी म्हणजेच इन्फॉर्मिटी. मग आपण बघितलं असेल क्रांतिवीर चित्रपट, त्यातलं जे नाना पाटेकरचं जे पात्र आहे, त्याच्या पात्रामध्ये, कॅरेक्टरमध्ये काय माहिती का, खूप इन्फॉर्मिटी आहे, खूप फायबल्स आहे, तो खूप विचित्रपणे मागतो तो.
आणि पुढचा जो बघा, पुढचा जो ऑप्शन दिला होता आयोगाने तो म्हणजे फेबल. फेबल म्हणजे काय, दंतकथा. लहानपणी आपल्याला एक स्टोरी सांगितली जायची कुठली, एक कासव होतं, एक त्यानंतर ससा होता. थोडक्यात त्या स्टोरीच्या मागचा मॉरल काय होता की कन्सिस्टन्सी. मग तेच फेबल्स असतात. म्हणजे फेबल्स म्हणजे अशा कथा, अशा शॉर्ट स्टोरी ज्या तुम्हाला मॉरल शिकवतात, मॉरलिटी टीच करतात, त्याला आपण फेबल्स म्हणूया. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न डिपार्टमेंटल ASO 2022, आत्ता आलेला प्रश्न. आता रिसेंटली जो 2022चा पेपर झाला, यात एक गोष्ट शिकायला मिळते बघा. ह्या ज्या खाली कमच्या फ्रेझल वर्ब दिलेले आहेत, जनरली एका वाक्यात एकच फ्रेझल वर्ब यायची. हा झाला ट्रॅडिशनल पद्धत. पण आता 2023ला बघा कसं पॅटर्न येणार आहे. प्रश्न एकच आहे, त्यात 3 वाक्य आहेत आणि त्यात एकाच टाईपच्या 3 फ्रेजेस आहेत. म्हणजे फ्रेझल वर्ब मला कमची डिटेल माहिती पाहिजे. कम इन, कम आउट, कम ऑफ, कम बाय, कम टू, कम अक्रॉस, ह्या सगळ्या माहिती पाहिजे. आणि त्याचं ॲप्लिकेशन त्याने विचारलं आहे, म्हणजे कुठे कुठले फिट होईल. थोडक्यात प्रश्न एकच आहे, वाक्य 3 दिले आहेत. मग आधी असं नव्हतं. तुम्ही 2020 पर्यंत जर गेलात तर एक फ्रेझल वर्ब एक प्रश्न, म्हणजे एक वाक्य एक फ्रेझल वर्ब. आता तो काय करतोय, 3 वाक्य बनवतोय आणि एकच फ्रेझल वर्बचा प्रश्न आहे. त्यामुळे इथून पुढे करताना मी फ्रेझल वर्ब काय करेल, मी जर ब्रिंगची केली, कटची केली, पुटची केली, शर्टची केली तर त्या डिटेलमध्ये करेल आणि त्या याच प्रकारे मी सॉल्व करेल. म्हणजे माझी प्रश्नपत्रिका या स्वरूपाची पाहिजे. मी जर एकच सॉल्व करायला गेलो तर असे प्रश्न डील करताना मला डिफिकल्टी येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. बघा पुढचा प्रश्न डिपार्टमेंटल ASO पुन्हा आहे, 2022ला आता आलेला. त्याने विचारला विवोचा अर्थ काय. आता पहिली गोष्ट, विवो हा फॉरेन वर्ड त्याने कॉपी केला, विवो त्याने विचारलाय. पण त्यात एक गोष्ट बघा, त्याने 2 मिनिंग दिलेले आहेत, एका शब्दाचे 2 मिनिंग दिलेले आहेत. उत्तर आहे माझं लाईव्ह आणि विविड. आता ठीक आहे, मला जर एकच मिनिंग माहिती असेल तर कदाचित गडबड होऊ शकते, तर मला दोन्ही मिनिंग पाहिजे. आता यात कन्सेप्ट काय सांगतो. पहिली गोष्ट हे झाले फॉरेन वर्ड्स. आपल्या आता 50 प्रश्न आहेत, तर ही गोष्ट समजून घ्या. राज्यसेवेला 2016 पासून 2022 पर्यंत पेपर घ्या. जेव्हा प्रश्नांची संख्या जास्त असते तेव्हा व्हरायटी वाढते खाली. सपोज माझे 20च प्रश्न आहेत, त्यात व्हरायटी येत नाही मित्रांनो. त्यामुळे जेव्हा सगळे पॅरामीटर येतील रोकॅपचे आता, तर ते बाहेर पडतील. कंबाईन ग्रुप B आणि C ला बघा, त्यात होमोनियम्स, होमोफोन्स, फ्रेझल वर्ब आणि फॉरेन वर्ड्स 2 ते 3 असतील. मग असे जर मी सपोज 100-150 केले तर माझे 2 प्रश्न फिक्स होत आहेत. आणि ते करताना मला काय करायचं आहे, त्याचे जर अनेक मिनिंग असतील 2, 3, 4, तरी 4ही मिनिंग मला करायचे आहे. मग आता विवो काय, तर विवोचा मोबाईल जो असतो आपला तो नाही. याचा मिनिंग काय, तो लिव्हिंग, जे जिवंत आहे असं, जे ज्यामध्ये भरारी आहे, ज्यामध्ये रंग आहे, ज्यामध्ये कलर आहे, ज्यामध्ये उत्साह आहे, उमंग आहे, त्याला आपण विवो म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न स्टेनोग्राफर. स्टेनो ऑनलाईनचा जो पेपर झाला तो 90% पूर्णपणे वेगळा होता आणि तो आयोगानेच आपला डिझाईन केला होता. फक्त हार्डली काहीतरी 4-5 प्रश्न कॉपी असतील. आता यामध्ये त्याने काय केलाय, होड. बघा मिनिंग विचारला नाहीये, हे 2 शब्द दिले, होड. या दोन्ही शब्दांचा त्याने मिनिंग विचारलेला नाहीये. त्याने काय विचारलं की हे काय आहेत, आणि असं पहिल्यांदा विचारतोय तो. मग हे काय आहे, हे होमोनियम्स आहे, काय हायपोनियम्स आहे, काय सिनोनियम्स आहे, काय अँटोनियम्स आहे. आता त्याच्यात एक कन्सेप्ट बघा, हे बघा हायपोनियम हा शब्द त्याने इंट्रोड्यूस केला आता. ठीक आहे. होमोनियम्स ठीक होतं, आपल्याला माहिती आहे सारखे उच्चार असलेले शब्द होमोनियम्स आतापर्यंत येत होतं. हायपोनियम त्याने इंट्रोड्यूस केलं. मग आता दोघंही शब्दांचा उच्चार सारखा आहे म्हणजे ते होमोनियम्स आहे. मग ते हायपोनियम काय, तर हायपोनियम बघा, हायपोनियम म्हणजे असा शब्दांचा समूह ज्यांचा इन्व्हॉल्व, म्हणजे ज्यांचं इन्क्लुजन दुसऱ्यामध्ये सुद्धा होतं, ज्यांचा समावेश दुसऱ्यांमध्ये होतो. आता समावेश म्हणजे काय, सपोज मी 2-3 शब्द म्हटले की जर मी पेन, पेन्सिल, त्यानंतर रबर असे जर शब्द म्हटले, या सगळ्या शब्दांचा समावेश कुठे होतो, शालेय वस्तू. म्हणजे शालेय वस्तूमध्ये यांचा सहभाग होतो. मग त्याला मी म्हणेल हायपोनियम. जसं बघा इथं मी काय शब्द लिहिलाय, बॅट लिहिलाय, एक बॉल लिहिलाय, अंपायर लिहिलाय, विकेट लिहिलाय. हे कशामध्ये येतात, क्रिकेटमध्ये येतात. मग क्रिकेटचा भाग आहे म्हणजे सगळे एकमेकांना हायपोनियम आहे. पुढचा शब्द बघा, पॅरट, क्रो, स्पॅरो, पिजन, हे सगळे काय बर्ड आहे, मग हे बर्डच्या अंडर येतात. मग सगळे काय आहेत, हे हायपोनियम आहे. पुढचं बघा, डॉग, कॅट, हॉर्स, काऊ, त्यानंतर बफेलो, हे सगळे काय ॲनिमल आहे, हे ॲनिमलच्या अंडर येतात. मग सगळे हायपोनियम आहे. म्हणजे असा शब्दांचा समूह की जे इतर शब्दाच्या अंडर येतात. बघा या पिक्चरमध्ये दिलं मी फ्रूट्स. मग फ्रूटच्या अंडर काय काय येत आहे, ग्वावा आहे, ऑरेंज आहे, ॲपल आहे, बनाना आहे. थोडक्यात हे सगळे शब्द फ्रूटच्या अंडर येतात. मग यांना म्हणेल मी हायपोनियम. आता इथून पुढे काय करायचं आहे, हायपोनियमवरती सुद्धा स्टडी करायचा आहे. मी जी PDF बनवणार आहे नोट्स, ते सगळ्यांना अवेलेबल असेल टेलिग्राम ग्रुपला. तुम्ही त्यातनं एक नजर टाकायची आहे. असे जर 1-2 प्रश्न आले तर ते डील करायचे आहे. 40+ जर पाहिजे असतील तर एक प्रश्न तुम्हाला समजून घ्यायचा आहे. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न. बघा पुढचा आता नवीन प्रश्न आहे आपला, कंबाईन C 2022ला आता झालेला पेपर आहे. यात इंटरेस्टिंग काय बघा, नवीन काय आहे त्याने म्हटलं आयडेंटिफाय द लेक्झिकल रिलेशन. बघा लेक्झिकल रिलेशनशिप
हे लेक्झिकल रिलेशन विचारलं त्याने. मग हे नवीन पॅटर्न मी बोलतो त्याबद्दल की लेक्झिकल रिलेशन काय आहे. तर त्याने 2 वाक्य दिले आहेत. 2 वाक्यामध्ये 2 शब्दांना त्याने अंडरलाईन केलाय. एक आहे ल्युनॅटिक आणि एक आहे मॅडमॅन. आणि तो हे काय आहेत बघा, शब्द बघा खाली. हे सिनॉनिमी, अँटोनिमी, पॉलिसेमी आणि हायपोनिमी. हायपोनियम बघा, मगाशी बोललो मी हायपोनियम्स काय. म्हणजे आता हे शब्द त्यांनी इंट्रोड्यूस केले आहे. तर सिनॉनिमी आणि सिनॉनियम्स एकच आहे. अँटोनिमी, अँटोनियम्स एकच आहे. त्यानंतर पॉलिसिमी, पॉली बघा, पॉलिसिमी म्हणजे काय सांगतो. आणि त्यानंतर हायपोनियम म्हणजे हायपोनिमी. आता ल्युनॅटिक आणि मॅडमॅन, आता एक लक्षात घ्या, दोन्ही शब्दांचा अर्थ सांगतो. हा जो पहिला शब्द ल्युनॅटिक म्हणजेच मॅडमॅन म्हणजेच क्रेझी, आपण तो ना बिनडोक किंवा खुड्या डोक्याचा असं म्हणतो आपण बऱ्याच वेळा. तर तेच तर ल्युनॅटिक म्हणजेच मॅडमॅन. मग दोन्ही शब्दांचा अर्थ सेम आहे म्हणून मी त्यांना म्हणाल की ते सिनॉनिमी आहेत. जर त्यांचा अर्थ विरुद्ध अर्थी असता तर मी त्यांना म्हटलं असतं अँटोनिमी आहे. जर त्यांचा समावेश इतर शब्दामध्ये होत असेल तर मी म्हटलं असतं त्याला हायपोनिमी आहे. मग आता हे पॉलिसिमी म्हणजे काय, तर बघा पॉलिसिमी म्हणजे काय की सपोज पॉली म्हणजे अनेक, जेव्हा एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात त्याला आपण पॉलिसिमी म्हणतो. कसं बरं, तर बघा इथं फॉर एक्झाम्पल मी राईट म्हणतो, राईट. मग राईटचा काय काय अर्थ आहे, आपण म्हणतो यू आर राईट म्हणजे तू करेक्ट आहेस. आपण असं म्हणतो की राईट टू माय साईड म्हणजे माझ्या उजव्या बाजूला. आणि अजून एक राईट म्हणतो आपण हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स. दुसरं बघा फास्ट याचे मल्टिपल मिनिंग आहे. ओपन याचे मल्टिपल मिनिंग आहे. रन याचे मल्टिपल मिनिंग आहे. थोडक्यात पॉलिसिमीवरती सुद्धा आपल्याला सेपरेट आता स्टडी करायचा आहे, कारण याच्यावरती तो सेपरेट प्रश्न विचारू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पुढचा प्रश्न डिपार्टमेंटल ASO 2022चा. हा तर पूर्ण आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहे. हा सेम कंबाईन 2020चा पेपर ज्यांचा अजून रिझल्ट यायचा बाकी आहे त्यांच्यासाठी पण विचारलेला होता. त्याने काय केलं, 4 वाक्य दिलेले आहेत आणि त्या 4 वाक्यामध्ये होतो तो सिनॉनिम्स ओळखा, अँटोनिम्स ओळखा. म्हणजे तुम्हाला असे 2 शब्द शोधायचे आहेत, असे 2 ह्या वाक्यांमध्ये की 2 शब्द एकमेकांना सिनॉनिम्स असतील किंवा एकमेकांना अँटोनिम्स असतील. जसं त्याने काय म्हटलंय तर अँटोनिम्स ओळखा, 2 शब्द ओळखायचे. मग हा प्रश्न डिफिकल्ट आहे का, डिफिकल्ट नाही आहे, पण हा टाइम कन्झ्युमिंग आहे. आणि जर मी ह्या अशा प्रश्नाला जर टाइम कन्झ्युम केला तर आउट ऑफ 50 माझे अटेम्प्ट कमी होतील. अटेम्प्ट कमी झाले मायनस करून माझा स्कोर कमी होईल. तर आपल्याला काय करायचं आहे, सेम या प्रकारच्याच मी टेस्ट सिरीज बनवणार आहेत ज्या सगळ्यांना अवेलेबल असतील आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा युट्यूबला. तर जर मी अशा प्रकारच्या प्रश्नांचा जर मी सराव केला तर मी 50 अटेम्प्ट करेल. जर मी 50 अटेम्प्ट केले तर माझा 40+ करेक्ट येईल. आणि जर माझे अटेम्प्टच 40 असतील तर हातात येईल 22-25 जेव्हा मी आउट ऑफ कॉम्पिटिशन असेल. तर बघा आता हे प्रश्न कसे डील करायचे आहेत, थोडक्यात वाचायचे तर आहेच ते, पण असे जर मी सॉल्व्ह केले वारंवार तर माझं स्पीड वाढेल आणि माझी अंडरस्टँडिंग वाढेल त्यात. जसं बघा अर्ली आणि लेट हे 2 शब्द एकमेकांना ऑपोजिट आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये बघा हा वाईज आणि इथं शेवटी फुल हे एकमेकांना ऑपोजिट आहे. तिसऱ्यामध्ये बघा इथं म्हणतोय तो टॉप अँड बॉटम हे एकमेकांना ऑपोजिट आहेत. आणि चौथ्यामध्ये यामध्ये बघा पास्ट आणि फ्युचर हे एकमेकांना ऑपोजिट आहे. म्हणजे 4ही वाक्यांमध्ये अँटोनिम्स आहे. म्हणजे माझं उत्तर आहे ऑल ऑफ दी अबोव. मग याच प्रकारचं सेम आपण सिनॉनिमचे करू, हायपोनियमचे करू, होमोनियमचे करू. मग तेव्हा आपण नवीन पॅटर्न त्याला आपण जुळून घेऊ. म्हणजे प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करताना आपल्याला नाविन्य काही दिसणार नाही, आपल्याला तेच दिसेल. मग पटापट आपली क्लिक होतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता राज्योत्सव 2022 आलाय. याच्यात इंटरेस्टिंग काय आहे, त्याने एक शब्द दिला आपला डॉमिटेबल. डॉमिटेबलचा मिनिंग सांगितला त्याने. पण यात काय केलं त्याने 4 पर्यायामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये ना प्रिफिक्स जोडलाय फक्त. इथं अन, इथं दिला इर, इथं दिला इन आणि इथं दिला मिस. मग डॉमिटेबलला काय लागतो प्रिफिक्स, हा प्रश्न ऍक्च्युली ऑपोजिट मिनिंगचा नसून हा प्रिफिक्स सफिक्स आहे. मग आपण तो रिस्पॉन्सिबलला इररिस्पॉन्सिबल करतो आपण. ठीक, म्हणजे तिथं इर जोडला. आपण मॅनेजमेंटला मिसमॅनेजमेंट करतो, तिथं मिस जोडला. तर आपल्याला माहिती पाहिजे कुठे मिस, कुठे इर, कुठे डिस, कुठे ए, तो प्रिफिक्स जोडला जाईल. तर हा जो डॉमिटेबल आहे त्याचं होतं आपलं इनडॉमिटेबल. आणि इनडॉमिटेबल म्हणजेच काय, इनविन्सिबल. आणि इनविन्सिबल म्हणजे कोण, अजिंक्य, ज्याला कोणी हरू शकत नाही असा. मग हा शब्द मी ऍड झालाय. इनविन्सिबल शब्द आयोगाने जवळजवळ 7 ते 8 वेळा विचारलेला ऑलरेडी. पण त्याने ह्या वेळेस इनविन्सिबल न विचारता त्याचा सिनोनिम्स म्हणजे इनडॉमिटेबल विचारला आपल्याला. आणि तो इनडॉमिटेबल म्हणजेच अजिंक्य म्हणजेच इनविन्सिबल. तर हा प्रश्न डील करण्यासाठी आपल्याला प्रेफिक्सेस माहिती पाहिजे, प्रेफिक्सेस. राईट, पुढचा प्रश्न आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला डिपार्टमेंटल PSI आहे. बघा डिपार्टमेंटल PSIच्या ऍड मध्ये लिहिलं असतं की दर्जा 12वी आहे, पण त्याच्या प्रश्नपत्रिका मात्र ग्रॅज्युएशन लेवलच्या असतात. आता यात शब्द बघा, हा सॅंग्विन शब्द विचारला. सॅंग्विन हा शब्द कधी 12वी दर्जाचा नाही आहे. आणि हा सॅंग्विन शब्द, पहिली गोष्ट याचं मिनिंग मला माहिती आहे. जरी माझे 4 पर्याय माहिती असतील की सिरियस, सॅडिस्ट, जेन्युअन आणि ऑप्टिमिस्ट, तर हा सॅंग्विन शब्द हा 12वी दर्जाचा नाही आहे हे मला याच्यातून सांगायचं आहे. तर डिपार्टमेंटल PSIच्या लोकांनी
अँड सेम थिंग आपल्या TCS आणि IBPSच्या लोकांनी असं समजू नका की दर्जा 12वीचे प्रश्न येतील, अजिबात नाही. व्होकॅब्युलरीचा दर्जा हा स्टँडर्ड आहे आणि त्या सगळ्या व्हरायटी आहे आणि त्या सगळं करायची आपल्याला. तर सांगवीन शब्द 12वी दर्जा नाही, त्याचा अर्थ होतो ऑप्टिमिस्टिक, म्हणजेच काय, होपफुल. हे तुम्हाला स्टोरी माहिती असेल की ऑप्टिमिस्टिक काय असतो, तो कुठल्या वेने बघतो, तो सांगवीन शब्द आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला टेक्निकल प्री. याच्यात एक कन्सेप्ट सांगतो बघा. स्पेलिंग वरती 2 प्रकारचे प्रश्न येतात. आता पहिला प्रश्न तर हाच आहे, हा सांगेल बघा. एकाच स्वरूपाचे ते प्रो, प्रॉमिस्क्युअस, प्रॉमिनन्स, प्रॉमिनेड. आता पहिली गोष्ट, असे वाचताना सुद्धा आपल्याला थोडा त्रास होतो. त्याचा मिनिंग माहिती पाहिजे, याचं स्पेलिंग माहिती पाहिजे, कुठे ई चुकलाय का, कुठे ए चुकलाय का, कुठे एन चुकलाय. तुम्ही जर स्टडी केलं, आउट ऑफ 50 क्वेश्चन ॲटलिस्ट 1 ते 2 प्रश्न स्पेलिंग वरती असतात. मग आपल्याला तिथेही थरोली करायचं आहे, असं वरवर करायचं नाही. वरवर केलं मित्रांनो तुम्ही ह्या येणाऱ्या 2023च्या मेन्सला, यानंतर तुम्हाला 25-27 मार्क्स आणि इंग्लिशला तुम्ही आउट ऑफ कॉम्पिटिशन आहे. कारण तर 40+ वाले लोक आहेत, ते 40 काढतीलच. तर आपल्याला काय करायचं डील करण्यासाठी, PYQचे स्पेलिंग तर करायचेच आहेत, पण त्या नवीन स्वरूपाच्या आता ह्या आहेत ज्या मी बनवतोय, काढतोय, त्या तुम्हाला देईल मी, त्या सगळ्या करायच्या आहेत. यात अजून एक ॲडिशन आहे. आयोगाने काय केलं, आता 2022च्या पेपरला असे वाक्य दिले आहेत आणि त्या वाक्यामध्ये तो म्हणतो की कुठेतरी मी स्पेलिंग चुकवलाय. म्हणजे एका शब्दाचं इथं हा शब्द असेल, कदाचित इथं हा शब्द असेल, कदाचित इथं हा शब्द असेल, तर असं तो एक स्पेलिंग चुकवत आहे. थोडक्यात हे टाइम कन्झ्युमिंग आहे आणि हे टाइम कन्झ्युमिंग वरती एकच सोल्युशन आहे. सेम याच टाईपचे आपल्याला क्वेश्चन पेपर पाहिजे, ज्या मी बनवतो तुम्हाला मिळतील त्या. जर याच प्रकारच्या प्रश्नपत्रिका मी खूप सॉल्व्ह केल्या तर माझं कमांड याच्यावरती येईल. ठीक आहे. तर बघा, या नवीन पॅटर्न मध्ये मला नेमकं काय सांगायचं आहे, थोडक्यात 50 क्वेश्चन्स आहेत. 50 पैकी मला 40+ पाहिजेत, ते डील करायचं आहे. तर आपण काय करूया, प्रत्येक पॅरामीटर घेऊया. होमोफोन्स, होमोनियम्स, सिनोनियम्स, अँटोनियम्स, आणि ते रिसेंटली कशा आयोगाने बनवलेले, डिझाईन केलेत, त्या डिझाईननुसारच आपण पुढे जाणार आहोत. तर आता ज्या मी ऑनलाईन बॅचेस अपलोड करतोय, ज्या रेकॉर्डिंग सुरू आहेत, त्या बॅचेसमध्ये व्होकॅब्युलरी मी जे ट्रॅडिशनल पद्धत होती त्यावरती कमी फोकस केलाय आणि त्याचा न्यू पॅटर्न जे आहे त्यावरती जास्त मी फोकस केलेला आहे. ह्याच्या व्होकॅब्युलरी मी शिकवणार आहे ऑनलाईन बॅचला आणि ऑफलाईन बॅचला. म्हणजे ती रेकॉर्डेड असू द्या किंवा ती मेंटरशिप बॅच, म्हणजे जी लाईव्ह रेकॉर्डेड बॅच असेल, त्या बॅचेसमध्ये मी ॲनिमेशन, त्यात GIF, त्यात पिक्चर्स भरपूर ॲड करून मॅक्झिमम म्हणजे जवळजवळ 3,000 ते 4,000 पर्यंत मी नेण्याचा प्रयत्न करतोय. पण व्होकॅब्युलरी मी सिलेक्टिव्ह घेणार आहे की ज्या नवीन पॅटर्ननुसार आहे आणि त्यावरती वारंवार एक्सप्लेनेशन देणार आहे की जेणेकरून ते डोक्यात जातील. ठीक आहे. तर तुम्ही मेनची तयारी करताना व्होकॅब्युलरी सेक्शन असं कुठलं तरी एका पुस्तकातनं करू नका, कारण एका पुस्तकातनं सगळ्या व्होकॅबचे सेक्शन कव्हर होत नाहीत. तुम्हाला व्हरायटी ठेवायची आहे. होमोफोन्स यातनं, होमोनियम्स यातनं, सिनोनिम्स यातनं, अँटोनिम्स यातनं, CDचे पेपर, SSCचे पेपर, तेही चाळायचे तुम्हाला. आणि सेम त्यांचं पॅटर्न बघायचं कसं मांडलेलं आहे आयोगाने. क्लिअर. तर आपले टेस्ट पेपर सुरू होतील, त्या टेस्ट पेपर तुम्हाला मिळतील, त्यातनं तुमची सराव करा आणि पुढे प्रोसीड करा. थँक्यू.